प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच सुंदर दाखवलेला आहे. इकडे रविराजांच्या हाती आता प्रियाच्या विरोधात खूप मोठा असा पुरावा लागलेला आहे आणि ज्याच्यामुळे प्रिया खोटी तन्वी असल्याचं आता सगळ्यांसमोर सिद्ध होणार आहे. म्हणजे इतके दिवस प्रिया ही सगळ्यांनाच फसवत होती, ती त्यांची मुलगी नाही हे फायनली रविराजांच्या समोर आलेलं आहे. आणि सोबत एवढंच नाही तर आता इकडे अर्जुन आणि सायलीने ज्या प्रियाच्या DNA टेस्ट केलेल्या असतात त्या DNA टेस्टच्या रिपोर्टसुद्धा आता समोर आलेत आणि ज्याच्यामध्ये प्रिया रविराजांची आणि प्रतिमाची मुलगी नाही आहे हे सुद्धा सिद्ध झाले. त्यामुळे आता अर्जुन आणि रविराज या दोघांनी मिळून प्रियाला पूर्णपणे एक्सपोज केलंय आणि प्रियाला सळो की पळो करून सोडलेलं आहे. आता नेमकं रविराजांच्या हाती असा कोणता पुरावा लागला की त्यांना 100% खात्री पटली आहे की प्रिया ही त्यांची मुलगी नाही आहे आणि रविराजांनी आता स्वतःची सगळी प्रॉपर्टी जी आहे ती अर्जुन आणि अश्विन आणि सायली यांच्या नावावर केलेली आहे. आता हे सगळं नेमकं कसं घडलं, रविराजांच्या हाती नेमका असा कोणता पुरावा लागला आणि प्रियाला ह्या दोघांनी मिळून अशी कोणती शिक्षा दिली, हे सगळं काही आपण पाहूया. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून आत्ताच घ्या, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे आता अश्विन, अर्जुन आणि सायलीकडून रविराज आणि प्रतिमा यांना प्रियाची सगळी कारस्थानं समजलेली असतात. कारण अर्जुन आणि सायलीला आता माहीत असतं की प्रियाला घराच्या बाहेरून काढलं म्हणजे ते आता रविराज आणि प्रतिमा त्यांचा सहारा घेणार, त्यांच्याशी गोड बोलून ती त्यांचा गैरवापर करणार आणि त्या घरामध्ये पुन्हा एकदा एंट्री मिळवणार. आणि अश्विनला आता या गोष्टीचा इतका राग आलेला असतो आणि त्यामुळे त्याने आता इथे रविराज आणि प्रतिमा या दोघांना सुद्धा बजावून सांगितलेलं असतं की काही झालं तरी तन्वीला घरी घ्यायचं नाही. आणि अश्विनने आता प्रियाचा सगळा मुखवटा इथे रविराज आणि प्रतिमा यांच्यासमोर आधीच ओपन केलेला असतो. आणि हे सगळं आता ऐकून रविराज आणि प्रतिमा या दोघांना सुद्धा मोठाच धक्का बसला. म्हणजे तन्वी असं सुद्धा करू शकते, तिने आपल्यालाच नाही तर अश्विनला सुद्धा एवढा मोठा धोका दिलाय आणि त्याच्यामुळे ही मुलगी आता पैशांसाठी काहीही करू शकते. पैशांसाठी ही मुलगी एखाद्या परपुरुषाशी संबंध ठेवू शकते, याचा अर्थ ही मुलगी काहीही करू शकते. कारण अधिराजकडून जे 10 लाख रुपये घेतले गेले होते हे सुद्धा आता अश्विनने ते सांगितलेलं असतं. त्याच्यामुळे आता रविराजांनी खूपच मोठा निर्णय घेतलाय. काही झालं तरी प्रियाला आता आपल्या प्रॉपर्टीतली एक दमडी सुद्धा मिळणार नाही. तीच त्यांनी तिला मुलगी म्हणून तर नाकारलं होतंच, पण प्रियाचे आता हे जेव्हा गुण समोर आले तेव्हा मात्र रविराज म्हणतात की काही झालं तरी प्रियाला माझ्या प्रॉपर्टीचा एक तुकडा सुद्धा मी तिला मिळू देणार नाहीये. आणि रविराजांनी आता हा एवढा मोठा डिसिजन घेतलाय. रविराजांनी त्यांच्या वकिलांना फोन केलेला असतो. रविराजांना आता त्यांना एक विल बनवायचं असतं. रविराजांनी ठरवलंय की काही झालं तरी तन्वीला प्रॉपर्टी मिळणार नाही, प्रॉपर्टीचा एक तुकडा सुद्धा मिळणार नाही. आणि जी काही प्रॉपर्टी आहे ती आता रविराज, सायली, अर्जुन, अश्विन आणि सुमन यांच्या नावावर त्यांनी करायचं ठरवलेलं आहे. रविराजच्या प्रॉपर्टीचे जे काही पेपर्स असतात ते रविराज आता इथे त्यांच्या कपाटामध्ये शोधत असतात. त्यांनी आधी एक जुनं बिल बनवलेलं असतं ते त्यांना आता कॅन्सल करायचं असतं आणि ते सगळं काही शोधाशोध करत असताना रविराजांच्या हाती आता एक खूप मोठा असा पुरावा लागलाय. असे काही पेपर्स लागलेत ज्याच्यामुळे आता रविराजांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. रविराजांच्या समोर एक खूप मोठं भयानक असं सत्य समोर आलंय आणि आता रविराजांचा खरं तर ह्या गोष्टींवरती विश्वासच बसत नसतो. रविराज आणखीन आता पाहतात तर त्यांना एक मोबाईलसुद्धा सापडलाय आणि तो असा मोबाईल आहे की ज्याच्यामुळे आता रविराजांना म्हणजे त्यांचा स्वतःवरच विश्वास बसत नाही आहे की हे सगळं काय आहे. आता रविराज कसलाही क्षणाचाही विचार न करता इकडे आता अर्जुन, सायली आणि अश्विन यांना भेटायला घरी आलेले असतात आणि त्यांनी आता ते जे पेपर्स आहेत ते सगळे पेपर्स आता इथे अर्जुन आणि अश्विन ह्या दोघांना सुद्धा दाखवलेत. आता अर्जुनला सुद्धा खूप मोठा झटका लागलाय की म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत प्रियाला जे ओळखलं होतं, तिचा जो काही चेहरा त्यांनी समोर आणला त्याच्या पलीकडे सुद्धा ही मुलगी गेलेली आहे. एवढं मोठं भयानक सत्य आता ह्या दोघांच्या समोर आलेलं आहे. रविराज म्हणतात की ही मुलगी एवढं सगळं काही करू शकते याची कल्पना सुद्धा मी केली नव्हती. आणि रविराजांनी आता तो व्हिडिओ इथे सायली, अर्जुन आणि सगळ्यांनाच दाखवलाय. आता रविराज म्हणतात की मी ह्या मुलीला सोडणार तर नाहीच आहे, पण त्याआधी मला एक खूप मोठा निर्णय घ्यायचा आहे. मला माझी प्रॉपर्टी आता तुमच्या नावावर करायची आहे. या प्रॉपर्टीचा एक कण सुद्धा मी त्या मुलीला मिळू देणार नाही आहे आणि त्यासाठीच मी आज वकिलांना सुद्धा बोलावलेलं आहे. रविराज सांगत असतात की ही सगळी प्रॉपर्टी मी आज तुमच्या नावावर करणार आहे. आणि आता यांचं जे सगळं बोलणं चालू असतं ही प्रिया मात्र मागून सगळं काही ऐकत असते. दरवाजाच्या आड उभी राहून तिने सगळं काही केलेलं असतं. अर्जुन म्हणत असतं की रविराज काका या सगळ्याची काही गरज नाही आहे, तू हा निर्णय जो घेतलास तू पूर्णपणे विचार करून घेतलास का. रविराज म्हणतो की हो, मी जो निर्णय घेतलाय तो पूर्णपणे विचार करूनच घेतलाय. तर प्रिया म्हणत असते की हा माणूस डोक्यावर पडलाय का, स्वतःची मुलगी इथे समोर असताना स्वतःची सगळी प्रॉपर्टी त्यांच्या घशात घालतोय. एकतर ह्या सुभेदारांनी मला घराच्या बाहेर काढलंय, हा अश्विन तर मला एक फुटकी दमडी सुद्धा देणार नाही आणि हा किल्लेदार सुद्धा सगळी प्रॉपर्टी यांच्या नावावर करून द्यायला चाललाय. म्हणजे मी इतके दिवस जे काही प्रयत्न करते, रक्त आटवते, त्याचा काहीच उपयोग नाही होणार आहे का.
नाही, असं होऊन चालणारच नाही. या सुभेदारांची नाही तर त्या किल्लेदारांची प्रॉपर्टी मला मिळवायलाच लागणार आहे. मी माझ्या एवढ्या दिवसांची ही मेहनत अशी वाया घालू देणारच नाही. आता प्रिया हे सगळं तिथून ऐकत असते आणि तेवढ्यात आता अश्विनचं लक्ष जातं. अश्विनला कळतं की तन्वी हे सगळं काही चोरून ऐकते. अश्विन इथे रागात येतो आणि म्हणतो की तन्वी, तू इथे काय करतेस? तू आमचं बोलणं चोरून ऐकतेस का? आणि अश्विनला आता प्रियाचा खूप राग आलेला असतो. प्रिया तिचा हात धरतो आणि रागातच सगळ्यांच्या समोर तिला घेऊन येतो आणि म्हणतो की अजूनही एवढं सगळं झाल्यानंतर तुझी कटकारस्थान थांबली नाहीच आहेत का? आमचं इथं महत्त्वाचं बोलणं चालू असताना तू हे सगळं ऐकायची हिंमत करूच कशी शकतेस? म्हणते की मी तुमचं बोलणं ऐकायला नव्हते आले, मला पाणी हवं होतं, माझ्याकडचं पाणी संपले म्हणून मी आले होते. अश्विन म्हणतो की तुझी ही नाटकं बस कर तन्वी आता. या नाटकांना आता कोणीही भुलणार नाहीये. तुझा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला आहे. सायली समोर येते आणि म्हणते की प्रिया आता बस झालं, तुझी नाटकं खूप झाली. आत्तापर्यंत तू सगळ्यांचा जो काही विश्वासघात केलेस ना, तुझ्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाहीये. आणि आता तर हा प्रॉपर्टीचा विषय चाललाय. याचा अर्थ तू तू कशी शांत बसणार? प्रिया म्हणते की सायली तू बोलूच नकोस. हे सगळं काही जे झाले ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झाले. तू मुद्दाम या सगळ्यांना माझ्यापासून लांब करतेस. पहिलं ह्या माझ्या सगळ्या माणसांना, पूर्णाजींना, सगळ्यांना माझ्यापासून लांब केलंस. आता माझ्या अश्विनला माझ्यापासून लांब केलंस आणि आता तू माझ्या आईबाबांना सुद्धा माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करतेस. कारण तुला त्यांची सगळी प्रॉपर्टी तुझ्या एकट्याच्या घशात घालायची आहे. आणि आता तर तुझं स्वप्न पूर्ण होतंय. बाबा तर सगळी प्रॉपर्टी तुमच्याच नावावर करणार आहेत. तुला हेच हवं होतं ना? आता मात्र रविराज इथे प्रियावरती चिडतात आणि म्हणतात की त्यांनी बस कर. रविराज इथे अश्विनला म्हणतात की मला ह्या मुलीचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. तिला आत्ताच्या आता इथून जायला सांग. ही माझी मुलगी असू शकत नाही आणि म्हणूनच मी हिला माझ्या सगळ्या प्रॉपर्टीमधून बेदखल करणार आहे. प्रिया म्हणते बाबा तुम्ही या सायलीचं काय ऐकताय? तिला हेच हवं होतं. तिला आपल्या सगळ्यांना वेगळं करायचं होतं आणि प्रॉपर्टी घशात घालायची होती. तुम्हाला का कळत नाहीये बाबा? तुमची एकुलती एक वारस मी आहे. मी तुमची मुलगी आहे आणि तुमच्या मुलीलाच डावळून तुम्ही सगळी प्रॉपर्टी यांच्या नावावर करताय. आता मात्र रविराज इथे प्रियाच्या एक सणसणीत कानाखाली लावून देतात. कारण रविराजांच्या समोर आणखीन एक भयानक सत्य आधीच समोर आलेलं होतं आणि रविराजांना आधीच कळून चुकले की प्रिया ही आपली मुलगी नाहीच आहे. आता जेव्हा रविराज हे कपाटामध्ये प्रॉपर्टीचे पेपर शोधायला गेलेले असतात तेव्हा त्यांच्या हातामध्ये नागराज आणि प्रियाने जे काही कांड करून ठेवलेले असतात ते पेपर्स आता इथे रविराजांच्या हाती लागलेत. आणि ते म्हणजे रविराजांची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी आधीच जेव्हा नागराज आणि प्रिया ह्या दोघांनी एक डील केलेलं असतं आणि त्या डीलमध्ये सगळी प्रॉपर्टी ही दोघांच्या नावावर करून घ्यायची, दोघांच्या नावावर 50-50 प्रॉपर्टी करून घ्यायची, हे झालेलं डील आणि त्याचे ते पेपर्स हे सगळं काही आता इथे रविराजांच्या हाती लागलेलं आहे. आणि सोबतच रविराजांना सापडलेला तो मोबाईल. त्याच्यामुळे प्रिया ही खोटी तन्वी असल्याचं रविराजांच्या समोर आलंय. म्हणजे जेव्हा नागराजने हे डील बनवलेलं असतं तेव्हा त्याने सरळ त्याच्यामध्ये एक गोष्ट नमूद केलेली असते की ही प्रॉपर्टी फक्त नागराजच्या नावावर होणारच असते. कारण प्रिया ही खोटी तन्वी आहे आणि प्रिया ही नागराज यांची मुलगी नाहीच आहे. आणि सोबत जेव्हा ही प्रॉपर्टी प्रियाच्या नावावर केली जाईल त्यानंतर या पूर्ण प्रॉपर्टीवर फक्त नागराजचाच हक्क असेल असं नागराजने ते करून घेतलेलं असतं. आणि या सगळे जेव्हा आता इथे हे सगळं रविराजांच्या हाती लागलंय तेव्हा मात्र प्रिया खोटी तन्वी असल्याचं आता सगळ्यांसमोर सिद्ध झालंच आहे. प्रतिमाला तर खूप मोठा इथे धक्का बसलेला असतो. प्रतिमा म्हणते की ही मुलगी आपली मुलगी नाहीये. मला कायम वाटायचं की हिच्याकडे पाहिल्यानंतर मला कधीच त्या भावना आल्याच नाही. आपल्या मुलीला जवळ घ्यावं, आपली मुलगी असल्याच्या कुठल्याच फिलिंग्स मला आल्या नाही. मला कायम असं मनातून वाटायचं की ही आपली मुलगी नसावी. पण आज तर तिने ते सिद्ध करून दाखवलंच. आणि तेवढ्यातच आता अर्जुनने आणि सायलीने त्यांच्याकडे आलेले जे DNA रिपोर्ट्स आहेत, म्हणजे त्याने जे DNA टेस्ट करायला रिपोर्ट पाठवले होते ते DNA रिपोर्ट्स हातीकडे आलेले आहेत. आणि ते DNA रिपोर्ट्स दाखवत प्रियाचं खरं रूप सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. आता इथे अर्जुन म्हणत असतं की हो प्रतिमा, त्या तू जे म्हणतेस ते बरोबरच आहे आणि रविराज काका तू जे बोलतोस तेही बरोबर आहे. ही मुलगी तुझी मुलगी नाहीच आहे. तिने आत्तापर्यंत सगळ्यांचा विश्वासघात केला आहे आणि सगळ्यांना फसवलं आहे. ही खोटारडी मुलगी आहे आणि ही मुलगी बबली सदाशिव लोखंडे म्हणजे सदाशिव आणि मैनावती यांची मुलगी आहे. इतके दिवस ही मुलगी आपल्यासमोर तन्वी असल्याचं खोटं नाटक करते. आणि त्यानंतर आता अर्जुनने त्याच्याजवळ असलेले जे DNA रिपोर्ट्स आहेत ते आता इकडे अश्विन आणि रविराज यांना दाखवलेले आहे. आणि प्रिया खोटी तन्वी असल्याचं आता सगळ्यांसमोर सिद्ध झालंय. रविराजांनी आता इथे प्रियाच्या एक आणखीन कानाखाली लावून दिली आहे. रविराजांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि रविराज म्हणतात की ह्या मुलीला आत्ताच्या आत्ता माझ्यासमोरून चालतं व्हायला सांग. अश्विन आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन कर आणि या मुलीला आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या हवाली कर. प्रिया म्हणते की बाबा प्लीज तुम्ही ह्या दोघांवर विश्वास ठेवू नका. प्रिया पुन्हा आता ही गोष्ट एक्सेप्ट करायला तयारच नसते.
ती रविराजांना म्हणते की बाबा हे दोघं जण खोटं बोलतात, तुम्हाला का कळत नाही आहे, या दोघांना मी तुमच्या घरी आलेली या प्रॉपर्टीची मालकीण होणार हे त्यांना अजिबातच बघवत नव्हतं, म्हणून हा सगळा ह्या दोघांनी केलेला कट आहे. सायली म्हणते प्रिया बस कर, अजून किती खोटं बोलणार आहेस. अगं तुझा खोटा मुखवटा आता सगळ्यांसमोर फाडला गेलाय. तुझं आणि नागराज काकांनी जो काही प्लॅन केला होता, जो काही कट केला होता, तो सगळ्यांसमोर ऑलरेडी आलेला आहे. आणि एवढंच नाही तर तुझ्या ज्या DNA टेस्ट केल्यात त्या DNA टेस्टसुद्धा आता प्रतिमा त्या आणि रविराज काकांशी मॅच होत नाही आहे, आणि त्याच्यामुळे तू त्यांची मुलगी नाही आहेस हे सगळ्यांसमोर ऑलरेडी सिद्ध झालं आहे. त्याच्यामुळे आता उगाचच सारवासारव करू नकोस. इथे आता तन्वी म्हणते की हे सगळं फक्त सायली तुझ्यामुळे झालंय. तुला लहान असल्यापासून माझं सुख कधीच बघवत नव्हतं. तू प्रत्येक वेळेला माझ्या गोष्टीमध्ये आडवी येत होतीस, आणि आताही एवढ्या मोठ्या घरामध्ये माझं लग्न होणार हे सुद्धा तुला बघवलं नव्हतं, आणि म्हणून तू या सगळ्यांच्या मध्ये आलीस. तुला माझं प्रत्येक सुख माझ्याकडून हिरावून घ्यायचं होतं, आणि आता तू मुद्दाम सगळ्यांना माझ्या विरोधात भडकवतेस. आश्रमात असताना सुद्धा हेच करत होतीस. तू मधुभाऊंना सगळ्यांना स्वतःच्या बाजूने करून घेतलं होतंस, आणि आत्ताही तू तेच केलेस. माझ्या आईवडिलांना सुद्धा तू माझ्या विरुद्ध भडकवतेस. हे खोटे DNA रिपोर्ट्स आणून तू ह्या सगळ्यांसमोर मला त्यांची मुलगी नाही आहे हे सिद्ध करू पाहतेस. पण माझ्या आईला आणि माझ्या बाबांना माझ्यावर विश्वास आहे, मी त्यांचीच मुलगी आहे. कशावरून हे DNA रिपोर्ट्स खरी आहेत आणि हे सगळं खोटं आहे, म्हणजे मी त्यांची मुलगी नाही आहे हे कशावरून सिद्ध होतं? कशावरून तू हे DNA रिपोर्ट्स खोटे आणले नाही आहेस? सायली म्हणते की प्रिया बस कर, अजून किती सारव करणार आहेस. ठीक आहे, तुला असं वाटतं ना की हे DNA रिपोर्ट्स कदाचित खोटे असतील, मग मी तुला आणखीन एक पुरावा दाखवते ज्याच्यावरून तू रविराज काका आणि प्रतिमा त्यांची मुलगी नाही आहेस हे सिद्ध होतं. आता मात्र प्रिया गडबडते आणि म्हणते की यांच्या हाती आता आणखीन कोणता पुरावा लागला असेल. आणि त्याच वेळेला आता जो मोबाईल जो सापडलेला असतो रविराजांना, त्याच्यामध्ये एक व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ लपवून ठेवलेला असतो प्रियाने, आणि त्या व्हिडिओमध्ये प्रियाने स्वतः रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं की ती स्वतः रविराज आणि प्रतिमा यांची मुलगी नाही आहे. हे सगळं तिने नागराज आणि महिपत या दोघांच्या सांगण्यावरून केलं होतं. तिच्यावरती दबाव आणला गेला होता, प्रेशर आणलं गेलं होतं, आणि सगळं भीतीपोटी काही तिने हे सगळं नाटक केलेलं असतं. हे सगळं आता प्रियाने स्वतःच त्याच्यामध्ये रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं, आणि तोच व्हिडिओ आता जेव्हा इकडे सापडलेला आहे, आणि त्याच्यामुळे आता प्रियाचं स्वतःचं भांडं फुटलेलं आहे, आणि हे तिने स्वतःच ही गोष्ट आता सगळ्यांसमोर सिद्ध केली आहे.